ड्रॅगन मध्ये बसूया आपण. हा इकडे आहे समोर. कुठे नमस्कार. आम्ही आता आलो आहे गणपतीपुळे रत्नागिरी येथे आणि आम्ही आता देवाचं दर्शन करायला आलो आहे गणपती मंदिराचं, गणपती देवाचं. आणि गणपतीपुळे हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे पूर्वी काळापासून आणि ते आता संस्थान श्रीदेव गणपतीपुळे इथे आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत आम्ही आणि गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग प्राचीन कोकरे वगैरे आजूबाजूचा परिसर आम्ही सगळा बघणार आहोत. चला आता दाखवतो तुम्हाला गणपती मंदिर. हे गणपतीपुळ्याचा आजूबाजूचा परिसर आहे आणि इकडून आता प्रवेशद्वार चालू होईल ते पण तुम्हाला दाखवतो. आता प्रवेशद्वारामधून आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आता इथून आतमध्ये मंदिरात जातो आहे. श्री गणेशाला पूजनासाठी श्राळ, श्रीफळ, अगरबत्ती, प्रसाद हे सगळं आता घेऊन जातो. किती आहे हो? 100 रुपये. तुला आता या टायमाला गर्दी खूप कमी आहे त्याच्यामुळे लाईन आहे, पण संकष्टी चतुर्थी वगैरे असते तेव्हा खूप लाईन असते इकडे. आमचे मित्र सनत. आता मंदिरामध्ये प्रवेश होतो आहे आणि आम्ही आता आतमध्ये चाललो आहे आणि दाखवतो तुम्हाला गणपती मंदिर. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही, पण तरी पण पुजाऱ्यांना विचारून माहिती घेणार आम्ही. तर मित्रांनो, आता श्री गणेशाचे दर्शन झाले तिथे गणपतीपुळ्याला आणि आता इथे माहिती जी आहे इथले देवस्थान कसं निर्माण झालं हे आहे ना, इथे दिले पाटी. आता मला तेवढं माहिती नाही, पण इथे पाटीवर दिले हे त्र्यंबकबाळ भिडे समाधी गणपती प्रकट झाल्याचा दृष्टांत यांना झाला. भिडे हे गणपतीपुळे गावचे खोत गावाचे प्रमुख होते. मोगलाईच्या काळात म्हणजे साधारणपणे 1600च्या पूर्वी त्यांच्यावर संकट कोसळले. ते दृढनिश्चित होते आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करेन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या वनात तपश्चर्या सुरू केली. अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एक दिवशी दृष्टांत झाला, मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हेच आहे. माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल. या दृष्टांतानुसार भिडे यांनी हे स्थान शोधून काढले. मित्रांनो, इथले भिडे नावाचे व्यक्ती त्यांना ते दृष्टांत झाला आणि त्यांनी इथे हे शोधून काढले देवस्थान आणि हेच भगवंताची कृपा आहे त्यांच्यावर. आणि त्यांना जे दृष्टांत झालं ते इथे स्पष्टपणे येतं त्या पाठीमध्ये मांडलेलं आहे त्यांनी. आता आपल्याला तेवढं काही जणांना माहिती नसतो, पण देवस्थानामध्ये तेवढी माहिती दिलेली असते आणि त्याच अनुसार मी ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. मित्रांनो, पुजाऱ्यांना माहिती सांगण्याची परमिशन नाही आहे, ती परमिशन घ्यावी लागते, पण ते परमिशन देत नाही आहेत. म्हणून जिथे पाटी लिहिली होती त्याच्यातच माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याचंच ही माहिती आहे गणपतीपुळ्याची. आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे हे रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे आणि खूप प्रसिद्ध आहे. आपण सर्वांनी आला तिकडे रत्नागिरी इथं गणपतीपुळ्याला नक्की भेट द्या. सुंदर अशा दीपमाळ आहेत, रेखीव काम आहे आणि उंच असा घुमट. खूप छान दिसतंय मंदिर. आम्हाला नाही बघायचं, तसल्या ड्रॅगन मध्ये बसूया आपण.
हां इकडं आहे समोर. कुठे या मंदिराच्या भिंतीवर बाहेरच्या साईडला कोरीव काम केलेलं आहे. श्री गणेशाच्याच मूर्त्या बनवलेल्या आहेत तिथे. चिऱ्याचं बांधकाम आहे पूर्ण. हे पहा, उजव्या सोंडीचे डाव्या सोंडीचे अशा ह्या मूर्त्या बनवल्या आहेत. मंदिराच्या इथे दरवाजाच्या वरती प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे, जिथे श्री हनुमान, श्री लक्ष्मण, माता सीता हे सर्व आहेत. हा गणपतीपुळे समुद्र किनारा आहे. भरपूर गर्दी आहे या टायमाला. खूप सुंदर असा निसर्ग आहे इकडे आणि खूप छान वाटतंय, थंडगार. आपण सर्वजण रत्नागिरीत आले तर गणपतीपुळ्याला नक्की भेट द्या आणि शेजारी प्राचीन कोकण आहे तिकडे पण भेट द्या. आम्ही आता प्राचीन कोकणला जातो आहे. तिथे जुन्या परंपरेच्या 500-550 वर्षापूर्वीचे जे गाव होतं, कोकण होतं, ते स्टॅच्यूमध्ये बनवलेलं आहे. ते आता पाहायला चाललो आहे आम्ही. नमस्कार. तर मित्रांनो, आता आम्ही गणपती देवाचे दर्शन घेऊन आलो आहे गणपतीपुळ्याच्या इथून आणि 2 मिनटावरच इथे प्राचीन कोकण आहे. हे 550 वर्षापूर्वीचे जे कोकण आहे ते दाखवलेलं आहे इथे म्युझियम आणि ते आता आपण पाहणार आहोत. हे प्रवेशद्वार आहे आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि तिकीट काउंटर. कोकणी खेळ कसं होतं? प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे इथे आणि फोटो काढण्याचे 50 रुपये. आणि आता इथून प्रवेशद्वार आहे, चला दाखवतो. स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही याचे नक्षत्र बाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर बोर्ड लावला. जाताना तो तुम्ही पाहू. पिंपळ पार आहे. कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र म्हणतात. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे. याला पिंपळ पार म्हणतात, कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधलाय त्याला कोकणी भाषेमध्ये पार असं म्हणतात. हा पार 400 वर्षापूर्वी बांधला गेला. जेव्हा पार बांधला गेला त्यावेळी तिथे पिंपळाचं रोप लावण्यात आलं. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे. हा शिलालेख. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधुरीने 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्यात सुंदर असे वर्णन केले. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आलाय. या नंदनवन शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितके आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ. गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणारा 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत.
त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या? गुहेतून येताना वाकून ये. गुहेत फोटो निघला. इकडे तोंड करा. कोकमचं झाड आहे. याच्या फळांपासून कोकम सरबत व कोकम आगळ तयार केले जाते. त्यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते व त्याचा उपयोग कैला जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. इकडे अजगराचा स्टॅच्यू दाखवलाय. उल्लेख आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी सर्व पृथ्वी जिंकून घेतली व जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही म्हणतात. इथे वाघ व वाघाची गुहा दाखवली आहे. इकडे गाव शिखर दाखवले. हे चिरफळाचं झाड आहे. चिरफळाची फळे जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी व गरम मसाल्याच्या पदार्थांमध्येही केला जातो. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असत. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवांकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण ज्यावेळी आपल्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतक्या जवळचं आहे की आमचे एकमेकांकडे जाणे येणं असतं. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव जाणीवपूर्वक ठेवले. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान आहे. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. मातीचे ताशे आहेत. त्याखालील भाग हा मातीचा बनवलाय. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर त्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी त्यांचा उपयोग धार्मिक कार्यात व संदेशवहनात केला जात असे. कोकणात भरपूर भूत असतात. कोकणवासियांची श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिमग्याच्या वेळी या देवाला गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे वीरगळ दाखवले. वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह. इथे कडक लक्ष्मी दाखवले. पोतराज लोक आपल्या अंगावर चापकाने फटके मारून घेतात ते इकडे दाखवले. कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत असे. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैली म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असे.
आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ. थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा असेल. खोत हा गावचा प्रमुख असेल. गावात न्यायदानकडे महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. ही खोतांची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घरचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळते. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. खोत ज्या उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवरांनी ओटीला बसायचे. ही समोर आहे ती पडवी. सर्व सामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर, मागच्या बाजूला माझघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर मध्ये घ्या, त्याखाली मोठे छप्पर. कारण कोकणामध्ये उष्णता फार असते. घरातील उष्ण हवा सतत या गॅप मधून बाहेर पडते व बाहेरची थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातले वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. इकडे अडकीत त्यांचे प्रकार दाखवले. उभा राहा, इथे उभा राहा, नाही इथे उभा राहा. इकडे लहान मुलगा पाठाच्या पाण्यावर खेळताना दाखवलाय. हा शेतकरी आहे. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर इथे उभारला आहे. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवले. पण शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं असत. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. हे उचल आहे. याचा उपयोग पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. तिकडे गौरी गणपतीचा सण दाखवलाय. ती शेणाने सरळ टोपली आहे. तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असं म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो. आहे गावातील मातीशी सर्व संबंधित कामे हा कुंभार करत असे. गणपती दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी बनवून देण्याचं काम हा कुंभार करत असे. हे जे सफेद रंगाचं मडकं आहे ते माडी काढण्याचं मडकं आहे. कोकणामध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला नारळ येण्यापूर्वी पोय येते, तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी मडकेवरच्यावर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, पण माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. सोनार हा गावातील महत्त्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवदेवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. यांच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र, अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. वाणी आहे चौल राजापूर दाभोळ. या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू, तलम कापड, शंख, शिंपले इत्यादींची निर्यात हा वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. म्हणजे जे भारताने सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. सुताराचे काम, शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सुतार सावंतवाडीचा आहे. सावंतवाडी लोकांचे लाकडावरील कोरीवकाम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. इथे दरवेळी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा आणि इकडे गारुडी दाखवलाय सापाचा खेळ करणारा. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचं काम हा लोहार करत असे. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचं काम हा लोहार करत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात अजूनही खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या लोखंडी तलवारी आहेत.
त्यांना अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे नेऊन देत असे व तेली त्याच्या देखात तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते. हे जो उभे लाकूड दिसते त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते व या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघतं. आतील तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल बाजूला केला जातो व जोखड बाजूला केली जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेल याला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. हा बुरुड आहे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचं काम हा बुरुड करत असते. हे सुपाई फुलांची परडी आहे. ही रवळी हिचा वापर धान्य धुण्यासाठी व आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्यापूर्वी हा दिवा विझला तर ते अशुभ मानलं जातं. अजूनही आमच्या चाकरमान्यांचं लग्न जर मुंबईला असेल तर ही रवळी गावाहून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व काही वस्तू मिळतात पण ही रवळी मिळत नाही. कोकणी कुकर यामध्ये पाणी ठेवलं जातं. या चाळणीवर केळीचं पान ठेवून तर मोदक ठेवले जातात. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते व हे रड दोन्ही बाजूनी उलट सुलट फिरवले जातात जेणेकरून आतील डाळ वाटून निघते व याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, त्याखाली 3 डबे, बाजूला 2 चमचे आहे. दोन्ही बाजून लॉक आहे. ही चहाची किटली आहे. हे शेवयाचं लाकडी यंत्र आहे. ते लोखंडी यंत्र आहे. ही दगडी उखळ आहे. याचे पूर्वी भाताचे पोहे काढले जात असे. इकडे लाकडी चमचे दाखवले. हा कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असे. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आलाय. पूर्वी कोकणी मुलींची लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला हा कासार घेत नसे. ज्यावेळी मुलीचे लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. ग्रामदेवतेनंतर पाणवठा एकमेव ठिकाणे सगळा गाव एकत्र येत असे. लहान मुलं मासेमारी व अंघोळीसाठी येत असत तर स्त्रिया पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी या ठिकाणी येत असत. वरती खवले मांजर दाखवले. चर्मकार करत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. अजूनही त्या गुहेमध्ये जिवंत साप आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होता. त्याच्या गावातील लोक वाईट मार्गाने वागायला लागल्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. हे शंकराला मान्य होणे शक्य नव्हते. त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला व मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. दरवर्षी संक्रांतीला शंकराच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचं काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो.
म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की त्या ठिकाणी कोणताही जातीभेद मानला जात नाही. मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. हा धनगर समाज कोकणातील इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे. तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. ज्यावेळी हे लोक गावामध्ये तेव्हा पायात चामड्याच्या वाहना, हातात घुंगराची काठी, खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असे. असे असले तरी 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशींचा मालक हा धनगर होता. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असे. या सर्वांची विक्री करायची म्हटली तर काहीशा लाखांमध्ये जात असे. एवढा धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी माणसांची राहणी साधी असल्यामुळे यांची राहणी सुद्धा साधी होती. इथे बकरीची गोठी दाखवली जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी. ती अशी उंचवर बनली. झाड आहे याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो जो पानामध्ये घालतात. खैराचं झाड तोडलं जातं. त्याच्या आतील खोडाचे छोटे तुकडे केले जातात. पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते आणि जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. म्हणजेच कात होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. पुढे शॉप आहे, काही खरेदी करण्यास ते करू शकता. शॉपमधून पुढे शंख प्रदर्शन आहे, त्याच्या बाजूने खाली एक्झिट आहे. 6चा क्लोजिंग टाईम. हे प्राचीन कोकणमध्ये एक स्टोअर आहे, साहित्य आहेत येथे मिळतात. तर मित्रांनो, आता आपण प्राचीन कोकण बघितला आणि वेळेपूर्वी कारण वेळ थोडासा कमी पडला म्हणून थोडंसं घाईमध्ये दाखवला, पण व्यवस्थित त्यांनी माहिती दिली आपल्याला की 500 वर्षापूर्वीचा कोकण कसा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिली. खूप उत्तम प्रकारे माहिती दिली आहेत. आणि आम्ही बाहेर चाललो आहे कारण सगळं प्राचीन कोकण जे आहे ते बघून झालं आहे.